साल ऑगस्ट 1945. रात्रीच्या वेळी अमेरिकेच्या B-29 या लढाऊ विमानानं जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन महत्त्वाच्या शहरांवर बॉम्बिंग केली. एक प्रचंड असा स्फोट झाला. त्या स्फोटाचा धुराचा फुगा किंवा आपण त्याला एक्सप्लोजन मशरूम असं म्हणू शकतो, तो जवळपास 12 किलोमीटर पर्यंत दिसत होता. हा काळ होता दुसऱ्या महायुद्धाचा. अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा व नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकले. या बॉम्बला फॅट बॉय आणि लिटिल बॉय म्हणून ओळखलं जात होतं. एक युरेनियम गन प्रकाराचा बॉम्ब ज्याचा सुमारे 13 किलोटन शक्तीने स्फोट झाला, ज्यामुळे दोन्ही प्रदेशात अकल्पनीय विध्वंस झाल्याचे सांगितले जाते. एका क्षणात हजारो लोक मृत्युमुखी पडले आणि त्या स्फोटाचे परिणाम अजूनपर्यंत तिथे दिसून येत आहेत. पण कुणाच्या डोक्याची खुरापत होती ही अणुबॉम्ब बनवण्याची? ज्याने जगाला न्यूक्लिअर बॉम्ब दिला म्हणून हिरो म्हणायचे, की ज्याच्या या शोधामुळे लाखो निष्पाप लोकांचे जीव गेले त्याला विलन मानायचे? ज्याच्यामुळे जगाला हा अणुबॉम्ब मिळाला त्याचं नाव होतं रॉबर्ट जे ओपनहायमर. कोण होते हे ओपनहायमर आणि कसं आहे त्याचं हे भगवद्गीता कनेक्शन, ज्याबद्दल आज आपण सगळीकडे चर्चा ऐकत आहोत. नमस्कार, मी आहे मेघा आणि तुम्ही पाहत आहात राजवर्धन इन्फो. या भगवद्गीतेतील ओळींनी ओपनहायमर यांनी अणुबॉम्बच्या यशस्वी चाचणीचे वर्णन केले होते. त्याचा अर्थ असा होता की आकाशात एकाच वेळी 1000 सूर्य उगवल्याने जो प्रकाश निर्माण होतो, तोही त्या ईश्वराच्या वैश्विक रूपाच्या प्रकाशासारखा क्वचित असू शकतो. श्री भगवान म्हणाले, मी या लोकांचा नाश करणारा प्रवृत्त काळ आहे. ओपनहायमर यांचा जन्म न्यूयॉर्क शहरात 22 एप्रिल 1904 रोजी झाला. ओपनहायमर यांचे शालेय शिक्षण न्यूयॉर्क या त्यांच्या जन्मगावी झाले. ओपनहायमर यांना इंग्रजी आणि खनिजशास्त्रात विशेष रस होता. हार्वर्ड विद्यापीठातून रसायनशास्त्र व भौतिकशास्त्राची पदवी संपन्न करून पुढील शिक्षणासाठी ओपनहायमर युरोपला गेले. केम्ब्रिज येथे रदरफोर्ड यांच्याबरोबर तर गेटिंगेन येथे मॅक्स बोर्न यांच्याबरोबर काम करण्याची संधी त्यांना लाभली. त्यांनी मॅक्स बोर्न यांच्या मार्गदर्शनाखाली गेटिंगेन विद्यापीठाची PhD ही पदवी संपन्न केली. ओपनहायमर यांना कॅलटेक व हार्वर्ड विद्यापीठात संशोधनासाठी युनायटेड स्टेट नॅशनल रिसर्च शिष्यवृत्ती मिळाली. 1 वर्षात ते लायडन विद्यापीठात व्याख्याने देण्यासाठी गेले. त्यानंतर त्यांनी स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे पावली यांच्याबरोबर मास डायनॅमिक आणि कंटिन्युअस अल्फाबेट्स यावर संशोधन केले. त्यानंतर ते कॅलिफोर्निया विद्यापीठ बर्कली येथे सहयोग प्राध्यापक म्हणून रुजू झाले. विश्वकिरण, संदिग्ध खगोलशास्त्र, केंद्रकीय भौतिकी, पुंज विद्युतगतिकी, पुंज क्षेत्रीय सिद्धांत, वर्णपंक्तीदर्शन इत्यादी शाखांमध्ये ओपनहायमर यांनी संशोधन केले. खगोलशास्त्राच्या आपल्या संशोधनातून त्यांनी न्यूट्रॉन ताऱ्याच्या वस्तुमानाला कमाल मर्यादा असते हे दाखवले. गुरुत्वाकर्षणावरील आपल्या शोध निबंधातून त्यांनी कृष्णविवराच्या अस्तित्वाचा अंदाज वर्तवला होता. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेच्या महत्त्वाकांक्षी असलेला व गुप्त ठेवलेला प्रोजेक्ट मॅनहॅटन साठी त्यांना निमंत्रण करण्यात आले. त्यांना त्या प्रोजेक्टचे वैज्ञानिक संचालक म्हणून नेमण्यात आले. यामुळेच त्यांना अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखले जाते. या प्रकल्पातील त्यांचे योगदान मोलाचे ठरले. दिनांक 16 जुलै 1945 रोजी न्यू मेक्सिकोमध्ये जेव्हा ट्रिनिटी चाचणी झाली आणि त्यांच्या टीमने पहिली अणुचाचणी केली, तेव्हा त्यांच्या तोंडून भगवद्गीतेतील वरील श्लोक बाहेर पडले. ओपनहायमर संस्कृत भाषा शिकले होते
आणि त्यांनी संस्कृत भाषेतून लिहिलेल्या भगवद्गीतेचे वाचनही केले होते. त्यांनी भगवद्गीतेसाठीच संस्कृत भाषा शिकली होती असंही बोललं जातं व यामुळेच अनेक जागी त्यांनी भगवद्गीतेचा उल्लेख केल्याचं दिसून येतं. युद्धाच्या शेवटी त्यांना युनायटेड स्टेट अणुऊर्जा आयोगाचे मुख्य सल्लागार बनवण्यात आले. पण दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्बमुळे झालेल्या संहाराने डिस्टर्ब होऊन त्यांनी हायड्रोजन बॉम्ब बनवण्यास विरोध केला. त्याचप्रमाणे हिरोशिमा नागासाकी हल्ल्यानंतर ओपनहायमर यांनी राष्ट्रपती ट्रुमन यांची भेट घेऊन या प्रयोगावर अथवा चाचण्यांवर तत्काळ बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली. या विरोधामुळे ॲटॉमिक एनर्जी कमिशनच्या संचालक पदावरून त्यांना बडतर्फ करण्यात आले. त्यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्नही करण्यात आला, पण चौकशीनंतर ओपनहायमर यांना निर्दोष ठरवण्यात आले. आपल्या कारकिर्दीत ओपनहायमर यांना अनेक मानसन्मान मिळाले. त्यात मेडल ऑफ मेरिट, फ्रेंच सरकारचा लीजन ऑफ ऑनर हा लष्कराचा सर्वोच्च किताब, रॉयल सोसायटी लंडनचे परदेशी सदस्य हे सन्मान आहेत. त्यांच्या सन्मानार्थ एका लघुग्रहाला 67-085 ओपनहायमर हे नाव देण्यात आले आहे. तर चंद्रावरील एक विवरही ओपनहायमर यांच्या नावाने ओळखले जाते. याच ओपनहायमर यांच्या जीवनावर व त्यांच्या या प्रोजेक्ट मॅनहॅटन आणि त्या बॉम्बच्या चाचणीवर प्रसिद्ध हॉलिवूड दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन यांचा ओपनहायमर हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आहे. या चित्रपटाने ओपनहायमर यांचे पर्सनल व प्रोफेशनल असे दोन्हीही पैलू अगदी चांगल्या प्रकारे चित्रपटात दाखवले आहेत. ओपनहायमर या चित्रपटाचं प्रमोशन दरम्यान ज्यांनी ओपनहायमर यांची भूमिका निभावली ते अभिनेते सिलियन मर्फी सांगत होते की त्यांनी चित्रपटाची तयारी करताना भगवद्गीता वाचली होती. गीतेतील मजकूर अत्यंत सुंदर आणि खूप प्रेरणादायी वाटले असं ते म्हणाले होते. त्याचप्रमाणे चित्रपटातील एका इंटिमेट सीन दरम्यान मुख्य कलाकाराच्या हातात भगवद्गीता पाहिल्यानंतर नेटकरी चांगलेच भडकले आहेत. हा सीन चित्रपटातून काढून टाकण्यात यावा अशी मागणी केली जात होती. हा सर्व वाद जरी असला तरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. तसेच भारतीय दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीही तुम्ही ओपनहायमर पाहिला नाही म्हणजे आयुष्यात तुम्ही कोणताही सिनेमा पाहिला नाही असं ट्विट केलं होतं. ओपनहायमर चित्रपटामुळे रॉबर्ट जे ओपनहायमर यांचे आयुष्य व या शोधाची कथा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. सरळ बोलायचं झालं तर ओपनहायमर हा चित्रपट सरसकट सगळ्या प्रेक्षकांसाठी नाही. नोलनच्या इतर चित्रपटांप्रमाणे यामध्ये तुम्हाला मोठ्या पडद्यावर साजेसं असं थ्रिलिंग बघत बसावे असे सीन पाहायला मिळणार नाही. अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ ज्यांना अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखलं जातं अशा जुलियस रॉबर्ट ओपनहायमर यांच्या जीवनावर हा चित्रपट बेतला असला तरी या माध्यमातून नोलनने दुसऱ्या महायुद्धापासून ते भविष्यात मानवतेला निर्माण होणारे धोके यावर भाष्य केले आहे. कोणत्याही प्रकारच्या कॉम्प्युटर ग्राफिक्सचा वापर न करता अणुबॉम्ब चाचणीचा सीन पाहून आपण अवाक होतो. शिवाय त्यानंतर ओपनहायमर यांनी दिलेलं भाषण, याचबरोबर हिरोशिमा नागासाकी हल्ल्यानंतर अमेरिकेचं सेलिब्रेशन आणि ओपनहायमर यांनी अमेरिकन राष्ट्रपती यांची भेट असे काही प्रसंग नोलनने अधोरेखित करून दाखवले आहे. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची माहिती? या व्यतिरिक्त तुम्हाला ओपनहायमर यांच्याविषयी काही अजून माहीत असेल तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा.